हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अजित पवार वर्षा बंगल्यावर दाखल। शिंदे फडणवीस अजितदादांमध्ये महत्त्वाची बैठक। महायुतीच्या जागा वाटपावर आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर। कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती तर सोलापुरातून प्रणिती शिंदेंना लोकसभेची उमेदवारी। काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकरांची उमेदवारी निश्चित, तर नंदुरबारमधून केसी पाडवींचे पुत्र गोवाल पाडवींच्या नावावर शिक्कामोर्तब। नांदेडमधून वसंतराव चव्हाण, लातूरमधून शिवाजी काडगे तर अमरावतीमधून बळवंत वानखडे यांना लोकसभेचं तिकीट जाहीर। कथित मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीकडून अटक। 2 तासांच्या चौकशीनंतर ईडीची कारवाई। केजरीवालांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात याचिका। केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत। दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामविलास गोयल यांचं वक्तव्य। आप कार्यकर्त्यांची केजरीवालांच्या घराबाहेर घोषणाबाजी। सांगलीतून चंद्रहार पाटलांना लोकसभेचं तिकीट। सांगलीत काँग्रेसचाही दावा असताना उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर। सांगली पाठोपाठ दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबईच्या जागेवरही काँग्रेसचा दावा। वर्षा गायकवाडांसाठी दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर काँग्रेस आग्रही। शरद पवारांच्या घरी काँग्रेस ठाकरे गटात खडाजंगी सूत्रांची माहिती। शाहू महाराज आमच्या अस्मितेचा विषय, फक्त प्रचार नाही विजयी सभेलाही येणार। शाहू महाराज छत्रपतींसोबतच्या भेटीत उद्धव ठाकरेंनी दिलं वचन। आमचे सगळे सोयरे दिल्लीत शेपूट हलवत गेले, जरा या म्हटलं की शेळपटासारखे त्यांच्या चरणी लोटांगण घालतात। उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका। माढ्यातून भाजपचे उमेदवार रणजित सिंहांना फलटणच्या रामराजेंचा विरोध कायम। उमेदवार पराभूत झाला तर आम्ही जबाबदार राहणार नाही। रामराजे निंबाळकरांचा भाजपला स्पष्ट इरादा। अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट। तटकरेंकडून अनंतराव थोपटेंच्या तब्येतीची विचारपूस। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला विशेष महत्त्व। ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार। यंदा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सची धुरा सांभाळणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।